आज आपण इथे कंपोजिट सेक्शनचा सेंट्रॉइड काढत आहोत. तर क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट फिगर शोन बिलो. आता इथं डायग्राम मध्ये काय केलंय तर एक सेक्शन दाखवलेलं आहे इथं रेक्टँगल आणि त्याच्यावरती हा जो ठेवलाय हा शेप आहे सेमी सर्कल. सेमी सर्कलची रॅडियस दिलेली आहे 200 आणि खाली जो शेप आहे त्याच्यामध्ये फक्त व्हर्टिकल डिस्टन्स दिलेलं आहे ते आहे 300. हे डायमेन्शन दिलेलं नाहीये. मग हे डायमेन्शन आपण कसं काढणार तर रॅडियस जे आहे ते रॅडियस इथं एवढं जे डिस्टन्स आहे हे रॅडियसच आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं सुद्धा जे डिस्टन्स आहे ते सुद्धा काय रॅडियस आहे. त्यामुळे ही रॅडियस प्लस ही रॅडियस टोटल किती झाल्या 2 रॅडियस. याचा अर्थ आहे जे डिस्टन्स हे आहे डायमीटर एवढं म्हणजे 200च्या डबल म्हणजे हे डिस्टन्स किती येईल 400. 400 300 आणि रॅडियस 200. बघा हे डिस्टन्स आहे 400, हे डिस्टन्स आहे 300 आणि रॅडियस आहे 200. तर रॅडियसला आपण इथं छोटा आर स्मॉल आर आपण इथं म्हटलेलं आहे. आता हे डायग्राम ड्रॉ करताना पहिल्यांदा काय करायचं आहे तर OX हे बॉटम साइडला एक ऍक्सिस घ्यायचा आणि एक व्हर्टिकल ऍक्सिस OY ऍक्सिस घ्यायचा. आता हे दोन ऍक्सिस झाल्यानंतर हा जो सेक्शन आहे ह्याला नाव द्यायचं 1 आणि वरचा सेक्शन आहे त्याला नाव द्यायचं 2. वन सेक्शन रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा सेंट्रॉइड काढायला काय करावं लागतं तर त्याचे डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट करावं लागतात. तर ते इंटरसेक्शन पॉइंटला काय मिळणार आपल्याला सेंट्रॉइड G1. सेम सेमी सर्कलचा जो सेंट्रॉइड येतो तो डायमीटरची जी लाईन आहे त्याच्यापासून 4r/3π एवढ्या डिस्टन्स वर येतो हा जो G येतो. आणि हा जो ऍक्सिस आहे तो काय सिमेट्रिकल ऍक्सिस आहे सेमी सर्कलचा. आता इथं बघा सेमी सर्कल इथं दाखवलेला आहे. सेमी सर्कलचा जो काय सेंट्रॉइड आहे तो ह्या लाईनीपासून ही जी हॉरिझॉन्टल लाईन दिसते डायमीटरची ह्याच्यापासून y एवढ्या डिस्टन्सवर आहे म्हणजे 4r/3π एवढ्या डिस्टन्सवर आहे. सेम हा जो पॉइंट आहे किंवा इथं जो ऍक्सिस आपण ड्रॉ केला लाईन तर या लाईनीपासून हे जे डिस्टन्स आहे ते r आहे आणि तेवढाच त्याचा x ची व्हॅल्यू असते म्हणजे x बार ची व्हॅल्यू असते सेमी सर्कलच्या. आणि ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते असतो सेमी सर्कलचा डायमीटर. सेमी सर्कलचा एरिया कसा काढणार तर π/8d² हा सेमी सर्कलचा एरिया आहे. सेम रेक्टँगल साठीच रेक्टँगल जो आहे त्याचं आडवं डायमेन्शन आहे तो आहे b, उभं डायमेन्शन आहे त्याला आपण म्हणतोय d. रेक्टँगलचा जो डायगोनल आहे त्यात ते जिथे इंटरसेक्ट करतात तिथं त्याचा CG येतो. आडव्या लाईनीपासून CG पर्यंत डिस्टन्स जे आहे ते आहे y आणि ते y म्हणजे काय असणार आहे d च्या निम्म y इज इक्वल टू d/2 आणि x बार म्हणजे उभ्या लाईनीपासून ते सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर आपण दाखवणार x बार म्हणजे x न ते आडव्या डायमेन्शनच्या निम्म म्हणजे b/2 एवढं डिस्टन्स असतं. तर ह्या दोन गोष्टी जर तुमच्या पाठ असतील तर तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली समजेल. त्यामुळे दोन जे काय आहेत डायग्राम्स आणि त्याचे व्हॅल्यूज फॉर्म्युले वगैरे ते पाठ करा. आता आपण इथं प्रॉब्लेम स्टार्ट करत आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की G1 OX पासून ते G1 पर्यंत डिस्टन्स y1 न दाखवलेलं आहे. OX पासून हा जो G2 आहे तिथपर्यंत डिस्टन्स आपण y2 न दाखवलेला आहे. आपल्याला हे माहिती आहे की ह्याचा जो सेंट्रॉइड आहे तिथून हे जे डायमेन्शन आहे ते असते 4r/3π. ह्याला 2 नाव दिले म्हणून हा झाला R2. आता हा जो सेक्शन आहे तो YY ऍक्सिस म्हणजे इथं जर ऍक्सिस ड्रॉ केला तर ह्या साईडला जो शेप आहे तोच ह्या साईडला आहे म्हणजे सिमेट्रिकल आहे YY ऍक्सिसला. त्यामुळे या दोन्ही सेक्शनचे सेंट्रॉइड जे आहे ते ह्या ऍक्सिस वरच येत आहेत. त्यामुळे याचा x बार ची व्हॅल्यू जी आहे ती x1 म्हणजे ह्या 1 सेक्शन साठीचा जो x1 आहे आणि 2 सेक्शन साठीचा जो x2 आहे तेवढ्या व्हॅल्यू एवढीच x बार ची व्हॅल्यू येते. आपण त्यामुळे इथं लिहितोय गिवन सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट YY ऍक्सिस देअरफॉर x बार इज इक्वल टू हा जो b1 आहे त्याच्या निम्मा म्हणजे b1 किती 400, 400च्या निम्मा म्हणजेच किती येणार 200. कुठून OY पासून म्हणजे OY पासून ते किती डिस्टन्स वर 200 एवढ्या डिस्टन्स वर म्हणजे रॅडियस एवढ्या डिस्टन्स वर ही काय रॅडियस आहे म्हणजे इथून हे डिस्टन्स रॅडियस एवढंच, इथून हे डिस्टन्स रॅडियस एवढं म्हणजे रॅडियस एवढ्या डिस्टन्स वर म्हणजेच
B1/2 एवढ्या डिस्टन्सवर एक्स बार आहे. गिवन काय काय दिलेलं आहे तर R2 दिलेला आहे, हा रेडियस दिलेला आहे, म्हणजे 2 सेक्शन साठी डायमीटर किती येईल D2 इज इक्वल टू 2R म्हणजे 2R2 म्हणजे 2 इंटू 200 म्हणजेच 400. हा जो रेक्टँगल आहे रेक्टँगलचा B1 इथं लिहिलाय 400 आणि हा जो D1 आहे तो इथं लिहिलाय 300. आता आपण ह्याचे 1 आणि 2 चे एरिया काढूया. एरियाचा फॉर्म्युला A1 चा एरिया काय आहे, A1 काय दिसतोय तुम्हाला इथे रेक्टँगल, मग रेक्टँगलचा एरिया किती आहे B इंटू D म्हणजे A1 काय असेल B1 इंटू D1. B1 आणि D1 च्या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत म्हणजे काय येईल 400 गुणिले 300. आन्सर येईल 120 इंटू 10⁻3. आता इथं तुम्हाला कॅल्क्युलेटरवर इंटू 10⁻3 देत नाही, मग त्यासाठी काय करायचं 400 गुणिले 300 इज इक्वल टू दाबल्यानंतर पुढे ENG असं कॅल्सीवर दिलेलं आहे ते एकदा प्रेस करा तुम्हाला इथं लगेच आन्सर कॅल्सी दाखवेल 120 इंटू 10⁻3. नेक्स्ट आहे A2. 2 सेक्शन काय आहे सेमी सर्कल. सेमी सर्कलचा एरिया काय आहे π/8d². π/8d². पण इथं 2 आहे त्यामुळे आपण म्हणले D2 चा स्क्वेअर. D2 किती आहे D2 चे आन्सर आहे 400 त्यामुळे 400 चा स्क्वेअर. आता कॅल्सीवर π/8 गुणिले 400 चा वर्ग केल्यानंतर इक्वल टू दाबल्यानंतर तुम्हाला 10⁻3 दाखवत नाही, त्यासाठी ENG एकदा प्रेस करा तुम्हाला आन्सर दाखवेल 62.83 इंटू 10⁻3. ह्याच्यानंतर आपण फाइंड आउट करतोय Y1 आणि Y2. Y1 बघा काय तर हा जो रेक्टँगल आहे त्याचा OX पासूनचं डिस्टन्स, मग रेक्टँगलचं बघा ही जी आडवी लाईन आहे तिथनं CG किती आहे Y एवढा डिस्टन्सवर म्हणजे D/2 एवढ्या डिस्टन्सवर. मग Y1 किती येईल तर इथं बघा हा जो येतो D आहे त्यामुळे D1/2. D1 ची व्हॅल्यू किती आहे 300, आपण इथं लिहिलेली आहे बघा 300. 300 भागिले 2 म्हणजे 150. कुठून फ्रॉम OX पासून ते G1 पर्यंतचा डिस्टन्स. पुढचं डिस्टन्स जे आहे ते Y2 आपल्याला फाइंड आउट करायचंय. Y2 सुद्धा OX पासूनच डिस्टन्स आहे, पण ह्या केसमध्ये आपल्याला हे डिस्टन्स माहिती आहे कसं काय सेमी सर्कलचे या आडव्या लाईनी पासून ते CG पर्यंतचं अंतर. सेमी सर्कलचं आडव्या लाईनी पासून CG पर्यंतचं अंतर Y ने दाखवलंय म्हणजे Y किती आहे 4R/3π. पण आपल्याला डिस्टन्स जे काढायचंय ते ह्या पॉइंट पासून इथपर्यंत म्हणजे OX पासून काढायचंय, त्यामुळे आपल्याला हे जे डिस्टन्स आहे ऍडिशन करावं लागेल 300 म्हणजे इथून ते हे डिस्टन्स 300 आणि प्लस 4R2/3π. फॉर्म्युला काय येईल Y2 इज इक्वल टू 300 प्लस 4R2/3π. R2 चं जे काय व्हॅल्यू आहे इथं R2 दिलेला आहे, हा पण R2 आपल्याला माहिती आहे 200, ती व्हॅल्यू टाका आन्सर मिळेल 384.88. कॅल्क्युलेटरवर काय करायचं हे 300 प्लस 4 गुणिले 200 भागिले 3 भागिले पाय असं करायचं इज इक्वल टू प्रेस करायचं. आता आपल्याकडं A1 A2 Y1 Y2 या सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. ह्याच्यावरून फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे, कसा बनवणार 1 + 2 तर ह्या सगळे डायग्राम तयार होते म्हणजे A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. आता इथं Y बार आहे म्हणून Y1 आणि Y2 आला, X बार असता तर इथं काय आला असता X1 आणि X2. आता आपल्या केसमध्ये आपल्याला Y बार काढायचा आहे त्यामुळे फॉर्म्युला ह्या प्रकारे येईल. A1 A2 Y1 Y2 च्या व्हॅल्यू इथं काढलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज पाहून इथं व्हॅल्यू टाकायच्यात. आता हे टाकल्यानंतर कॅल्क्युलेटरवर काय करावं लागेल 120 हे सगळं जे आहे हे वरती जे आहे न्यूमरेटर अंश तो सगळा ब्रॅकेट मध्ये टाकायचा आहे. ब्रॅकेट कंप्लीट करायचंय भागिले हा जे डिनॉमिनेटर आहे छेद तो सगळ्याच्या सगळा ब्रॅकेट मध्ये स्टार्ट आणि एंड ब्रॅकेट इथं सुद्धा स्टार्ट आणि एंड ब्रॅकेट टाकायचं इज इक्वल टू प्रेस करा Y बार इज इक्वल टू 230.71 आपल्याला आन्सर मिळेल फ्रॉम OX. ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटरवर शक्य नाही त्यांनी काय करायचं वरती जे काय आहे त्याचं कॅल्क्युलेशन सेपरेट करा आणि खाली जे काय अंशाचं आणि छेदाचं म्हणजे न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन सेपरेट डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन सेपरेट, त्याच्यावरून Y बार फाइंड आउट करा. आता बऱ्याचदा आपल्याला हा Y बार ह्या डायग्राम मध्ये लोकेट पण करायला लागतो,
किंवा ह्याच्या पुढे जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लोकेट करणं गरजेचं होतं. मग कसा लोकेट करायचा बघा, वाय बार OX पासून 230 डिस्टन्सवर आहे. म्हणजे OX पासून आपल्याला 230 वर टाकायचा आहे. काय तर XX ऍक्सिस की जो वाय बार एवढ्या डिस्टन्सवर आहे. मग बघा Y1 किती आहे 150, म्हणजे 150 पेक्षा तरी हा वर येणार का, तर हे 230 अंतर आहे, मग 150 पेक्षा जास्त. आता हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे 300, म्हणजे 300 पेक्षा तरी खाली येणार का, तर 230 आहे, म्हणजे 230 ह्या लाईनी पासून खाली आणि ह्या पॉइंट पासून वर असा कुठेही येऊ शकतो. त्यामुळे आपण त्याला देणार XX आणि हे डिस्टन्स आहे ते Y बार. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा.